त्यांनी मॅनेजमेंटमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहीत असेल त्याप्रमाणे नोव्हेल इन्स्टिट्यूट याच्या स्थापनेपासून आजवर हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम त्यांनी या माध्यमातून केलेलं आहे आणि अक्षरशः KG to PG असा हा संस्थेचा प्रवास. भाजपचे प्रदेश सचिव म्हणून सुद्धा त्यांनी यापूर्वी कामगिरी पाहिलेली आहे. आणखीन एक महत्त्वाची कामगिरी सांस्कृतिक क्षेत्रातील म्हणजे कला गौरव हा पुरस्कार कलारंग सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष ते देत आहेत आणि त्यातून कला क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना प्रोत्साहन ते या माध्यमातून देत आहेत. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे नाम फाउंडेशनच्या माध्यमातूनही त्यांनी फार महत्त्वाची जबाबदारी आणि ते काम करत आहेत. स्वतःचं नाव कुठेही न येऊ देता नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ते बरंच काम करत असतात. यानंतर मी आवटे सरांना विनंती, गरीब गरजू लोकांचे प्रश्न समाजकारणाच्या राजकारणाच्या माध्यमातून जे नेहमी मांडत असतात आणि इतकंच नव्हे सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा ज्यांचं भरीव योगदान आहे, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अमित गोरखे साहेबांना. आणि मी त्यांना विनंती करेन की त्यांनी उपस्थितांशी संवाद साधावा. आज लोकमतच्या वतीनं हा जो लोकमत अचिव्हर्स पुणे या कार्यक्रमासाठी मला ज्यांनी आग्रहाने बोलवलं ते खरं तर आमचे मित्र आणि मार्गदर्शक सुद्धा, लोकमतचे संपादक माननीय आवटे सर, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले बिझनेस आयकॉन आमचे मित्र दीपक कुमारजी, उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, माझे मित्र माननीय विश्वासजी मोरे आणि सर्व अचिव्हर्स. आवटे सर, मला खूप आनंद वाटतोय की या कार्यक्रमाला मी इथे आलो, कारण याआधी हा अचिव्हर्स अवॉर्ड मीही घेतलेला आहे. त्यामुळे इथे जेवढी काही तुम्ही सामाजिक आणि पॉलिटिकल लोक आणि इतर क्षेत्रातली बोलवलेली आहेत, अचिव्हर्स अवॉर्ड घेतल्यानंतर आमदार होता येतं हे आज या ठिकाणी सिद्ध झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण अगदी 2 वर्षापूर्वीच माननीय अजितदादा पवारांच्या हस्ते इथे हा अवॉर्ड झाला होता. त्याच्या आधी युथ आयकॉन पण अवॉर्ड्स या ठिकाणी मिळाले. मला खूप आत्ता आनंद झालाय, कारण मी विविध क्षेत्रातल्या इथं मान्यवर मंडळी या ठिकाणी अचिव्हर्स अवॉर्ड्स घेऊन जात आहेत आणि मध्ये सामाजिक क्षेत्र असेल, शेती असेल, व्यवसाय असेल, डेंटिस्ट असतील, डॉक्टर्स असतील. कारण आपल्या आयुष्यामध्ये एखादा पुरस्कार मिळणं ही खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते, महत्त्वाची घटना असते. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण पुरस्कार स्वीकारतो त्यावेळेस आपलं कर्तव्य आणखी पुरस्काराने आणखी आपली बांधिलकी वाढलेली असते. कारण पुरस्कार घेणं म्हणजे लोकांसाठी आपण आयडॉल असतो आणि मग आयडॉल कसा वागतोय, ज्यांनी लोकमत अचिव्हर्स घेतलाय तो आयडॉल कसा वागतोय हे आपलं कर्तव्य आणखी वाढलेलं असतं. त्यामुळे पुरस्कार मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या ठिकाणी माझे मित्र सागर बालवडकरजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज लोकमतनी या ठिकाणी मला इथं बोलवलं. मी जाताना एवढंच सांगेल की कुठलीही गोष्ट आपण जी करू ती खूप त्याच्यात रेग्युलरिटी असली पाहिजे, सातत्य असलं पाहिजे, तरच यश मिळतं. आणि ते यश जर मिळवायचं असेल तर वेगळापणा आपल्याला कायमस्वरूपी दाखवावा लागतो आणि तो वेगळापणा जर आपल्यामध्ये असेल तर आपल्याला नक्कीच अचिव्हमेंट करता येते. सगळ्यांना माहिती आहे लता मंगेशकर आणि आशा भोसले. लता मंगेशकर आणि आशा भोसले एकाच काळी, त्यात तर खरं एकमेकांना स्पर्धक होत्या, तरी पण लता मंगेशकर ह्या लता मंगेशकर ठरल्या आणि आशा भोसले ही आशा भोसले ठरल्या. आशा भोसलेंना एका इंटरव्ह्यूमध्ये असं विचारलं गेलं होतं की तुमच्यासमोर एवढी तगडी स्पर्धा होती लता दिदींची, तरी तुम्ही आशा भोसले का ठरला? त्यावेळेस त्यांचं उत्तर खूप सुंदर होतं. त्यावेळेस असं म्हटलं की स्पर्धा सगळीकडेच असते, पण स्पर्धेमध्ये वेगळं काय करता येईल हे मी जाणलं आणि मी आशाचा स्वर ओळखला. आशा का विशिष्ट मी लताचा स्वर ओळखला. लता एक विशिष्ट स्वरामध्ये गाते म्हणून मी माझा स्वर उंचावला. आपण जर आशा भोसलेंची गाणी ऐकली तर ती वेगळी स्वरातली आणि लतांची ही वेगळी स्वरातली, म्हणून मी आशा भोसले ठरले. मला असं वाटतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये काम करत असताना सातत्य ठेवलं पाहिजे, चिकाटी ठेवली पाहिजे आणि अशा अवॉर्ड्स मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि आपण सातत्य चिकाटी ठेवत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या स्पर्धकांना आपण समोर ठेवून वेगळं काम केलं तर आणखी आपल्याला अवॉर्ड्स मिळू शकतात.
आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि सर खऱ्या अर्थानं बोलण्याची संधी दिली. खरं तर या ठिकाणी अनेक मोठी मंडळी आहेत, मग यमुला गुरुजी असतील किंवा अनेक मान्यवर मंडळी आहेत राजकारणातली पण, आणि त्यांना या ठिकाणी सन्मान देण्याचा बहुमान मला मिळाला. याबद्दल मला खूप आनंद वाटतोय. लोकमतला या पुढील कामासाठी माझ्या भरभरून शुभेच्छा. आणि या अचिव्हर्स अवॉर्डमुळे नक्कीच आपली प्रेरणा तुमची सगळ्यांची वाढलेली असेल, आणि मला असं वाटतं की या अचिव्हर्स अवॉर्डमुळे आपली जबाबदारी आणखी वाढली आहे, आणि ती जबाबदारी ही येणाऱ्या पिढीसाठी आहे, युवकांसाठी आहे. आपण चांगल्यात चांगलं काम करत राहा. लोकमत सारखा हा मोठा ग्रुप आपल्या सोबत कायमस्वरूपी राहील. धन्यवाद.